शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक झालेला होता त्यावेळी सप्तसिंधूमधून अनेक पवित्र मंदिरातून जल आहे ते आलेलं होतं आणि हे जल प्राप्त केल्याच्या नंतर हा शिवराज्याभिषेक आहे तो पार पडलेला होता। आणि त्याचसाठी आज आपण पाहिलं तर 353वा या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे आणि त्याच शिवराज्याभिषेकाला महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून पवित्र जल आहे ते या ठिकाणी आता घेऊन आलेले आहेत। आपण पाहतोय की दरवर्षी हा जो संपूर्णपणे कार्यक्रम आहे तो या ठिकाणी राबवला जाता आणि त्यामध्येच कोल्हापूर हायकर्स यांच्या माध्यमातून हे पवित्र जल आहे ते या ठिकाणी आणण्यात आलं जातं। दादा, तुम्ही दरवर्षी या ठिकाणी येता, यावर्षी नक्की तुम्ही जल देखील आणलेलं आहे। ज्यावेळी शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक झालेला होता त्यावेळी नक्कीच जे सप्तसिंधूमधलं जल आहे ते प्राप्त झालेलं होतं। आज तुम्ही कुठून जल आणलेलं आहे आणि आज ह्या ठिकाणी काय याचं महत्त्व आहे? आता हे 15वे वर्ष आहे आमचं कोल्हापूर हायकर्सकडून। हा कोल्हापूर हायकर्सला मिळालेला हा सर्वोच्च मान आहे आणि आम्ही दरवर्षी हे जलसंकलन करत असतो। जिथे जिथं आम्ही गडावर जातो त्या ठिकाणं ऐतिहासिक ठिकाणावर हे जलसंकलन असतं। यावेळी आम्ही महाबळेश्वर आणि हिमनदी आहे इथून आम्ही जलसंकलन केले। महाबळेश्वरमध्ये कृष्णा, कोयना, सरस्वती, गायत्री ह्या नद्या आहेत आणि हिमनदी अशा 7 नद्यांचं पाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत इथे आणि हे जल आम्ही राज्याभिषेकला दरवर्षी देत असतो। महाबळेश्वरमधूनही हे केलेलं आहे, प्रतापगड आणि हिमालयातून लिपू लेकवरून जल आणलेलं आहे, पवित्र जल। तुला काय सांगशील एक महत्त्व, ज्यावेळी शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक झालेला होता त्यावेळी पासून जी परंपरा आहे त्यावेळी देखील अनेक पवित्र मंदिर असतील, सप्तसिंधू असतील त्यामधून हे जल आलेलं होतं। आजचं काय महत्त्व? आजचं जे आपण जल आणलेलं आहे ते पवित्र अशा कृष्णाबाई मंदिर व पंचगंगा मंदिर जे श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे आहे, आपण तिथून हे जल आणलंय। त्या मंदिराचा ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपल्याला सांगायची झाली तर शिवाजी महाराजांनी जिजाऊ साहेबांची जी सुवर्ण तुला केली होती ती त्या मंदिरात केली होती। त्या युगात शिवाजी महाराजांचा कायम वावर तिथे होता। बरं, दुसरं जे जल आणले ते प्रतापगडावर आणलंय। सगळ्यांना माहिती आहे अफजल खानाचा वध जिथे झाला त्या प्रतापगडावर जी पार्श्वभूमी होती, जी ऐतिहासिक पार्श्वभूमी होती, आपण तिथून जल आणलेलं आहे। दुसरी एक गोष्ट आहे की उत्तराखंडमध्ये जे आदि कैलाश ओम पर्वत आहे ते एक जल तिथून आणलंय आपण। अशा सप्तसिंधू, पंचगंगा मंदिर व एक हिमशिखर इथून आपण असं जल आणलेलं आहे। त्या जलानं आता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होईल। आपण पाहिलं तर आज या ठिकाणी आहे ते सप्त नद्यांमधून पवित्र मंदिरातून हे जल आहे ते या ठिकाणी रायगडावरती आणण्यात आलेलं आहे आणि याच जलाच्या माध्यमातून जलाच्या सहाय्याने आज शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक 353वा या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। व्हिडिओ योगेश सावंतसह निखिल चव्हाण, टीव्ही मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।